आमच्याकडे तंदूर चिकन कधी खायचं म्हणलं की आम्ही नेहमीच बाहेर जात होतो, पण आता नाही. आता मी ठरवले की जे पदार्थ आपण बाहेर खाऊन येतो ते घरामध्ये ट्राय करायचे, म्हणजे आपल्यालाही शिकायला मिळतं, खर्चही वाचतो आणि शिवाय घरातलं मुलांना खायला मिळतं ना, हे महत्त्वाचं आहे. तर आज मी तंदूर चिकनच बनवते. त्यासाठी मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. 1 किलो चिकनमध्ये मी लेग पीस घेतलेले आहेत आणि मांडीचा जो भाग असतो तो घेतला. हे दोन्ही भाग मी इथं वापरलेत. सर्वात अगोदर आपण चिकनच्या प्रत्येक पीसला कट मारून घेऊया. एका पीसला 2 ते 3 कट मारायचे, म्हणजे जेव्हा आपण मॅरिनेट करतो ना तेव्हा मसाले आतपर्यंत चांगले पोहोचतील आणि जेव्हा आपण तंदूर खातो त्यावेळेस प्रत्येक घासामध्ये तो मसाला लागेल. आता मॅरिनेट करायला घेऊया तर सगळ्यात अगोदर 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकायचे, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे. मॅरिनेट करून आपल्याला जवळजवळ 20 ते 25 मिनटं इथं ठेवून द्यायचं आहे. सगळीकडे व्यवस्थित मॅरिनेट करा आणि झाकून 20 ते 25 मिनटासाठी ठेवा. आता इथे 25 मिनटं आपली कंप्लीट झाले. तर आता पुढचं मॅरिनेशन घेऊया. त्यासाठी अर्धी वाटी दही घालायचं आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे, 1 चमचा मीठ घातले आणि 2 चमचे वरून तेल घातले. हे छान असं मॅरिनेशन करून घेऊया. प्रत्येक पिसाला व्यवस्थित मसाले लागले पाहिजे. थोडासा वेळ लागू द्या, पण व्यवस्थित मॅरिनेशन करून घ्या. इथं चिकनमध्ये जे मी दही वापरले ना त्यातलं सगळं पाणी काढून टाकले. चाळणीमध्ये दही ठेवा. पाणी सगळं निघून गेलं का मग चिकनच्या तंदूरमध्ये दही वापरा. पाणी जर राहिलं तर तंदूरला सगळं पाणी सुटतं, म्हणून त्यामधलं दही पाणी काढणं खूप गरजेचं आहे. आता इथं छोटंसं भांडं पडते मला मिक्स करायला, म्हणून मी पसरट भांड्यामध्ये मिक्स करायला घेते. चिकन चांगलं मॅरिनेट करून झालं ना की जवळजवळ 1 तास तरी आपण साईडला ठेवून देऊया मॅरिनेट करायला, ज्यामुळे चिकनला खरी तंदूरची चव येते. तर आपण झाकण बंद करून 1 तासासाठी साईडला ठेवून देऊ. जवळजवळ 1 तास होऊन गेलेला आहे. आता आपण चिकनला थोडासा स्मोकी फ्लेवर देण्यासाठी कोळसा गरम करून घेऊया. हलकासा कोळसा गरम करायचा आणि मध्यभागी वाटी ठेवून त्यामध्ये कोळसा ठेवा आणि 1 चमचा तूप घाला आणि झाकण बंद करा आणि 10 मिनटं असंच राहून देऊ द्या, म्हणजे एकदम मस्त अशी तंदूरची चव येते. त्यामुळे तोपर्यंत गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा. तवा चांगला गरम झाला का त्यावरती तेल टाकायचं. तेलाचा आपण जास्त वापर करणार नाही, अगदी थोडंसं 2 ते 3 चमचे तेल टाकले. एक चिकनचा पीस तव्यावरती ठेवून देऊया. तव्यावरती पीस ठेवले ना की गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती अगदी आपल्याला ना चांगले ब्राऊन कलरचे होईपर्यंत चिकनचे पीसेस भाजून घ्यायचे आहेत. आता तव्यातली प्रोसेस तुम्ही बघितलीच आहे, तर दुसरी जाळावरची सुद्धा तुम्हाला मी प्रोसेस दाखवते, म्हणजे दोन्ही पण तुम्हाला समजून जाईल. आता हलकंसं ब्राऊन कलर येईपर्यंत इथं आपण चांगलं याला भाजून घेतलेलंच आहे. या तव्यामध्ये सुद्धा छान भाजलं जातं बरं का. आता तवा दुसऱ्या गॅसवर ठेवू, मात्र इथं अगोदर जाळी ठेवूया. जाळी जर तुमच्याकडे नसेल तर गॅस चालू करून फुल करायचा आणि वरची जी जाळ येतो ना त्याच्यावरती हलकंसं भाजून घेतलं तरी चालेल. आता जाळावरती पीस ठेवायचा, दोन्ही साईडनी कमी गॅसवरती असा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. हे बघा छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. तर छान लालसर ज्युसी आणि परफेक्ट चिकन तंदूर तयार आहे. हे तंदूर तुम्ही हिरवी चटणी आणि नानबरोबर खाल्लं तरी सुद्धा चालेल. दुसरे लेग पीस होते ते मी सगळे तव्यावरती भाजून घेतले, ते सुद्धा किती सुंदर कलरमध्ये भाजले गेलेत बघा. आवडलं असेल तर मानवीज किचनला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. परत भेटू, तोपर्यंत नमस्कार.